next we will start electromagnetic spectrum. Our next topic is electromagnetic spectrum. So what electromagnetic spectrum is, that we have to discuss why electromagnetic spectrum is important to study in principle of electronic communication, that we are going to study. Okay, so first of all, let us see what electromagnetic spectrum is. At the electromagnetic means what? Electromagnetic is the type of the wave. एक सिग्नलचा तो किंवा वेव्हचा तो टाईप आहे ज्यामध्ये इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक दोन्ही फील्ड असतात. इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड. वायरलेस ट्रान्समिशन कशाच्या थ्रू होतं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह or electromagnetic signal. The information signal should be first converted into the electromagnetic signal when we have to achieve the or we have to commence the wireless communication. जर आपल्याला वायरलेस कम्युनिकेशन करायचं असेल तर इलेक्ट्रिकल सिग्नलचं कन्व्हर्शन आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल मध्ये करावं लागेल. and that we achieved with the help of antenna. Okay, before transmission, because wireless transmission takes place using the electromagnetic wave. Wireless transmission हे कशाच्या थ्रू होतं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या थ्रू होतं. The electromagnetic wave consists of both electric and magnetic field. त्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड पण असते आणि मॅग्नेटिक फील्ड पण असते. जिथे जिथे इलेक्ट्रिक फील्ड असते तिथे मॅग्नेटिक फील्ड असते. ओके, the electromagnetic wave can travel a long distance through space. आता electromagnetic wave हे कितीही डिस्टन्स ट्रॅव्हल करू शकते. there is no limitation. We can achieve a planet to planet communication. अर्थ वरून मार्स वर, अर्थ वरून आपण ज्युपिटर वर पण सिग्नल पाठवू शकतो वायरलेस. ओके, the electromagnetic signal are also called as the radio frequency waves. त्याला एक रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्स पण म्हणतात किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल पण म्हणतात. The electromagnetic wave, it is abbreviated as EM wave, oscillates. They are sinusoidal and their frequency is measured in hertz. ते सायनुसायडल नेचरचे असतात, म्हणजे असं साइन वेव्ह सारखं नेचर असते त्यांचं. and their frequency is measured in hertz. hertz means cycle per second. ओके, असे किती सायकल एका सेकंदात कंप्लीट होतात त्याला हर्ट्ज म्हणतात. The frequency of electromagnetic signal can be very low or it can be extremely high. फ्रिक्वेन्सी त्याची कमी पण असू शकते, 0 हर्ट्ज पण असू शकते, और एक्स्ट्रीमली हाय म्हणजे किती टेरा हर्ट्ज आणि एक्झा हर्ट्ज, पीटा हर्ट्ज मध्ये पर्यंत पण असू शकते. This entire range of frequencies of EM waves is called as electromagnetic spectrum. What is electromagnetic spectrum? स्पेक्ट्रम म्हणजे काय? स्पेक्ट्रम म्हणजे काय? स्पेक्ट्रम इज नथिंग बट अ ग्राफ. ज्या ग्राफवर मल्टिपल व्हॅल्यूज प्लॉट केलेल्या असतात एखाद्या पॅरामीटरच्या. इथे सपोज फ्रिक्वेन्सीच्या जर मल्टिपल व्हॅल्यूज एका ग्राफवर जर प्लॉट केलेला असेल तर त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणतात. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या, इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नलच्या फ्रिक्वेन्सीच्या मल्टिपल व्हॅल्यूज जर आपण प्लॉट केलेला असेल तर त्या प्लॉटला, त्या ग्राफला स्पेक्ट्रम असं म्हणतात, पर्टिक्युलरली इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. ओके, the electromagnetic spectrum consists of a signal such as 50 hertz line frequency and a voice frequency at the lower end. Consists of the signal such as 50 hertz line frequency म्हणजे आपली इलेक्ट्रिक करंटची फ्रिक्वेन्सी असते ती, AC ची फ्रिक्वेन्सी. ओके, and voice signal frequency at the lower end. voice signal ची फ्रिक्वेन्सी जनरली 20 hertz to 20 kilohertz असते लोअर एंड. ओके, 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज पर्यंत आपली व्हॉइस सिग्नलची फ्रिक्वेन्सी असते. The radio frequencies which are used for the two-way communication resides at the center of the electromagnetic spectrum. These frequencies are used for applications such as radio or TV broadcasting as well. रेडिओ आणि टीव्ही ब्रॉडकास्टिंग साठी रेडिओ EM स्पेक्ट्रमच्या सेंटर मध्ये आपण काय यूज करतो? रेडिओ फ्रिक्वेन्सी यूज करतो. इन्फ्रारेड अँड विजिबल लाईट आर ऍट द अपर एंड ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. आता आपण काय बघू? हा ग्राफ बघू. दिस इज द ग्राफ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम और दिस इज द स्पेक्ट्रम. ग्राफला स्पेक्ट्रम म्हणतात. ओके, आता इथे बघा, जी फ्रिक्वेन्सी असते, फ्रिक्वेन्सी इज starting means increasing from left to right. Here you can see, and wavelength is decreasing from left to right. Okay, or we can say wavelength is increasing from, this is left side. Okay, this side is
This one is left side. You can consider this left side. This is right side. Okay. And this one is left side. ठीक है. ही राइट है आणि ही लेफ्ट आहे. लेफ्ट साइड ही आणि दिस वन इज राइट साइड. आता यामध्ये काय, हा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम यामध्ये फ्रिक्वेन्सी जी आहे, फ्रिक्वेन्सी कुठून कुठे स्टार्ट होते, इथे फ्रिक्वेन्सी दिसते तुम्हाला. फ्रिक्वेन्सी इज इन्क्रीजिंग फ्रॉम लेफ्ट टू राइट, लेफ्ट टू राइट, आणि वेवलेंथ इज इन्क्रीजिंग फ्रॉम राइट टू लेफ्ट. आता फ्रिक्वेन्सी वेवलेंथचं रिलेशन तुम्हाला माहिती आहे, C इज इक्वल टू F लॅम्बडा. वी नो इट. C is equal to F lambda, this equation that we have already studied. So F काय येईल मग, suppose F is equal to C by lambda, F is equal to C by lambda. म्हणजेच काय, जर फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर वेवलेंथ कमी असते, वेवलेंथ जास्त असेल तर फ्रिक्वेन्सी कमी असते. मीन्स देयर इज अ इनवर्स रिलेशन बिटवीन फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ. मग फ्रिक्वेन्सी जर वाढत असेल तर ऑब्विसली वेवलेंथ कमी होणार. ओके. आणि हा C जो असतो हा कॉन्स्टंट असतो. C इज 3 लाख किलोमीटर पर सेकंद, ही त्याची स्पीड असते. 3 × 10⁸ मीटर पर सेकंद और 3 × 10⁵ किलोमीटर पर सेकंद. मग आता इथे बघा, फ्रिक्वेन्सी ही 30 हर्ट्ज पासून स्टार्ट होते. फॉर एक्झाम्पल 30 हर्ट्ज, तो त्यानंतर 300 हर्ट्ज, त्यानंतर 3 किलो हर्ट्ज, अशी स्टार्ट ती वाढत जाते. 30 किलो हर्ट्ज, 3000 किलो हर्ट्ज, 3 मेगा हर्ट्ज, 30 मेगा हर्ट्ज, 3000 मेगा हर्ट्ज, 3 गिगा हर्ट्ज, त्यानंतर 30 गिगा हर्ट्ज आणि 300 गिगा हर्ट्ज. ते इथून इथपर्यंत हा रेडिओ सिग्नल असतो. हा इथून इथपर्यंत हा रेडिओ सिग्नल आहे. त्यानंतर इथे मिलीमीटर वेव्ह असतात. ओके. मिलीमीटर वेव्ह नंतर हा जो स्पेक्ट्रम असतो याला लाईट स्पेक्ट्रम म्हणतात. हा जो स्पेक्ट्रम आहे, हा पोर्शन जो आहे, ओके, दिस पोर्शन, दिस इज द लाईट स्पेक्ट्रम. ओके. लाईट स्पेक्ट्रम, दिस पोर्शन इज लाईट स्पेक्ट्रम. ओके. आता यामध्ये काय असतं, इथे जी वेव्ह स्टार्ट होते ही याला म्हणतात, हा ही मिलीमीटर वेव्ह आहे, हा पोर्शन. ओके, जस्ट अ मिनिट. हा जो पोर्शन आहे, दिस पोर्शन, इथून इन्फ्रारेड आणि ते इथपर्यंत, इथे इन्फ्रारेड असतो. इन्फ्रारेड हा, इन्फ्रारेड नंतर विजिबल लाईट असतो, विजिबल लाईट नंतर अल्ट्राव्हायलेट असतो. तर इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायलेट दोन्ही लाईटच सिग्नल आहे, पण ते इनविजिबल लाईट आहे, म्हणजे आपण आपल्या डोळ्याने ते बघू शकत नाही. सो दीज आर द इनविजिबल लाईट. आणि विजिबल जो लाईट असतो तो रेड पासून स्टार्ट होतो आणि व्हायलेट मध्ये एंड होतो. सो इट स्टार्ट फ्रॉम रेड अँड एंड ॲट व्हायलेट. तर रेड आणि व्हायलेटच्या मध्ये सगळे कलरचे स्पेक्ट्रम असतात. ओके. त्यानंतर अल्ट्राव्हायलेट असतो, युव्ही रेज. युव्ही रेजची फ्रिक्वेन्सी अजून जास्त असते. त्यानंतर अल्फा रे, बीटा रे, गॅमा रे. ओके. हे एक्स रेज असतात, गॅमा रेज असतात आणि कॉस्मिक रेज असतात. याची फ्रिक्वेन्सी 10⁻20 हर्ट्ज पर्यंत असते. इट इज एक्स्ट्रीमली हाय फ्रिक्वेन्सी. आणि जनरली अल्ट्राव्हायलेट नंतरच्या ज्या काही फ्रिक्वेन्सीज आहेत त्या आपण स्पेशल रिसर्च पर्पज साठी किंवा काही मेडिकल ऑपरेशन साठी आपण यूज करतो. इट कॅनॉट बी यूज फॉर द कमर्शियल पर्पजेस. ठीक आहे. सो या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत याला इथून ते 30 हर्ट्ज पासून ते 300 किलो हर्ट्ज पर्यंत लो फ्रिक्वेन्सी म्हणतात. त्यानंतर 300 किलो हर्ट्ज पासून ते 300 मेगा हर्ट्ज पर्यंत जी रेंज आहे त्याला मीडियम फ्रिक्वेन्सी म्हणतात. आणि 300 मेगा हर्ट्ज टू 300 गिगा हर्ट्ज पर्यंत जी रेंज आहे दॅट इज कॉल्ड एज द हाय फ्रिक्वेन्सीज. ओके. सो यू कॅन सर्च द electromagnetic spectrum on Google also. Electromagnetic wave and electromagnetic spectrum also. Electromagnetic wave generally अशी असते. This is the nature of the electromagnetic wave. यामध्ये एक
जे तुम्हाला ब्राऊन कलर न दिसते इट इज सपोज इलेक्ट्रिक फील्ड आणि ब्ल्यू कलर न दिसते दॅट इज सपोज मॅग्नेटिक फील्ड. सो इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड बोथ आर परपेंडिक्युलर टू इच अदर. त्यांचं नेचर सायनोसायडल आहे, साइन वेव्ह सारखं आहे, आणि बोथ आर परपेंडिक्युलर टू इच अदर. जर सपोज इलेक्ट्रिक फील्ड व्हर्टिकल असेल तर मॅग्नेटिक फील्ड कशी असते, हॉरिझॉन्टल. आणि डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन जे ते वेव्हची या दोघांनाही काय असते ते परपेंडिक्युलर असतं. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड अँड डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ द वेव्ह, ऑल द थ्री कॉम्पोनंट्स आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. ते एकमेकांना कसे असतात, परपेंडिक्युलर असतात. ओके, सो here also you can see the electromagnetic spectrum. Frequency is increasing from left to right and wavelength is increasing from right to left. जर frequency left to right increase असेल तर obviously wavelength left to right decrease होणार. इथे बघा डिफरंट पर्पज साठी डिफरंट फ्रिक्वेन्सीज यूज होते. रेडिओ फ्रिक्वेन्सी आहे, ही जी रेडिओ फ्रिक्वेन्सी आहे, रेडिओ फ्रिक्वेन्सीची जी वेवलेंथ असते ती एका बिल्डिंग एवढी असते. 10⁻³ मीटर असते, म्हणजे 1 किलोमीटर एवढी असते, मोठ्या बिल्डिंग एवढी असते. त्यानंतर जी मायक्रोवेव्ह आहे ती एका बटरफ्लाय एवढी असते. त्यानंतर इन्फ्रारेड जी असते ती एका पर्टिक्युलर निडल जो असतो पॉइंट ते निडल एवढी असते. त्यानंतर जी व्हिजिबल स्पेक्ट्रम आहे, व्हिजिबल स्पेक्ट्रमची जी वेवलेंथ आहे ती एका प्रोटोझोआ एवढी असते. अल्ट्राव्हायोलेटची जी वेवलेंथ आहे ती एका मॉलिक्यूल एवढी असते. एक्स रेची जी वेवलेंथ आहे ती एका ऍटम एवढी असते. आणि गॅमा रेची जी वेवलेंथ आहे ती एका ऍटम मधल्या पण एका न्यूक्लिया एवढी असते. म्हणजे वेवलेंथ ही एवढी शार्प होत जाते, जशी जशी फ्रिक्वेन्सी वाढत जाते वेवलेंथ ही खूप 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 कमी होत जाते. गॅमा रेची वेवलेंथ ही एकदम कमी आहे. ऍटमच्या पण न्यूक्लिया एवढी जर त्याची वेवलेंथ असेल, वेवलेंथ म्हणजे कुठली हे आपण आता बघितलं इथे, दिस इज द वेवलेंथ. म्हणजे एका दोन सक्सेसिव्ह पॉइंट मधलं जे काही डिस्टन्स असतं दॅट इज कॉल्ड एज द वेवलेंथ. द डिस्टन्स कवर्ड बाय द वेव्ह टू कम्प्लीट वन सायकल इज नथिंग बट अ वेवलेंथ. ही वेवलेंथ जी असते ती लो फ्रिक्वेन्सीसाठी खूप मोठी असते, ती एका मोठ्या बिल्डिंग पर्यंत असते, 1-1 किलोमीटर पर्यंत असते. पण जशी जशी फ्रिक्वेन्सी वाढत जाते ही वेवलेंथ एवढी कमी होते की ऍटमची न्यूक्लिया एवढी होऊन जाते. ओके, सो वेवलेंथ ही इज द लेंथ ऑफ द वेव्ह और डिस्टन्स कवर्ड बाय द वेव्ह दॅट इज कॉल्ड एज अ वेव्ह लेंथ. आणि ती कशामध्ये मेजर करतात, मीटर मध्ये. ओके, सो हिअर डिफरंट फ्रिक्वेन्सी बँड्स. आता हे डिफरंट फ्रिक्वेन्सी बँड्स आपण इथे बघणार आहोत. हे ELF म्हणजे काय होतो, ELF चा मिनिंग काय होतो, एक्सट्रीमली लो फ्रिक्वेन्सी. VF मतलब व्हॉइस फ्रिक्वेन्सी, VLF मतलब व्हेरी लो फ्रिक्वेन्सी, LF मीन्स लो फ्रिक्वेन्सी, MF मीन्स मीडियम फ्रिक्वेन्सी, HF मीन्स हाय फ्रिक्वेन्सी, VHF मीन्स व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी, UHF मीन्स अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी, SHF मीन्स सुपर हाय फ्रिक्वेन्सी, EHF मीन्स एक्स्ट्रीमली हाय फ्रिक्वेन्सी. आणि त्यानंतर मग मिलीमीटर वेव्ह चालू होतात. त्यानंतर इन्फ्रारेड. इन्फ्रारेड हा विजिबल स्पेक्ट्रम, इनविजिबल स्पेक्ट्रम आहे, लाईट आहे पण इनविजिबल आहे. त्यानंतर विजिबल स्पेक्ट्रम चालू होतो रेड टू व्हायलेट मध्ये. रेड स्टार्ट फ्रॉम 0.7 मायक्रोमीटर आणि व्हाईट 0.4 मायक्रोमीटर. या दोन कलर मध्ये सगळे कलर येतात. ओके, त्यानंतर मग अल्ट्रा व्हायलेट असतो. अल्ट्रा व्हायलेट सिग्नल इज ऑल्सो द लाईट सिग्नल बट इट इज इनविजिबल. ते आपल्या डोळ्याने आपण बघू शकत नाही त्याला. ओके, त्यानंतर मग एक्स रेज असतात आणि गॅमा रेज आणि कॉस्मिक रेज असतात. ओके, so different frequency bands we can see, as I have already told you, extremely low frequency, voice frequency, it is already given in this diagram also, the different frequency ranges of this band. ELF extremely low frequency band काय 30 हर्ट्ज टू 300 हर्ट्ज या रेंज मधल्या फ्रिक्वेन्सीला एक्स्ट्रीमली लो फ्रिक्वेन्सी म्हणतात. त्यानंतर 300 हर्ट्ज टू 3 किलो हर्ट्ज यामधल्या फ्रिक्वेन्सीला व्हॉइस फ्रिक्वेन्सी म्हणतात. ओके, so like this these are the name of the bands. Extremely low frequency, this is the frequency band 30 to 300 hertz, and this is the wavelength 10⁻⁷ to 10⁻⁶ meter. Okay, एवढी wavelength असते त्याची. म्हणजे 10⁻⁶ म्हणजे व्हेरी व्हेरी हाय. ओके, म्हणजे 10 लाख म्हणजे एक कोटी 1 crore किलोमीटर एवढी पण लांब असू शकते ती. देन 1 crore मीटर. ओके, 1 crore मीटर म्हणजे किती झालं ते, 1 CR मीटर मीन्स
So in this way, 1 CR means it is generally 10,000 kilometer. Okay, voice frequency, then very low frequency, different frequencies are there, their band designation, and frequency range and wavelength range. As frequency increases, wavelength decreases. Okay, so remember this table. Next is a frequency and wavelength topic that we will discuss in our next lecture. Okay, so this is all about the electromagnetic spectrum. Electromagnetic spectrum is nothing but a graph plotted between the different frequency values of the electromagnetic wave with their applications. Okay, so हा सिम्पली एक ग्राफ आहे. त्या ग्राफ मध्ये डिफरंट फ्रिक्वेन्सीज आणि वेवलेंथ प्लॉट केलेले असतात आणि त्यामध्ये डिफरंट जे फ्रिक्वेन्सी स्लॉट असतात त्याला एक नाव दिलेलं असतं, एक डेजिग्नेशन असतं आणि त्याचे जे फ्रिक्वेन्सी स्लॉट, फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथचे स्लॉट्स पण दिलेले असतात आणि त्याचे कुठल्या ऍप्लिकेशनसाठी ते यूज केले जातात ते ऍप्लिकेशन्स पण जनरली इथे मेन्शन केलेले असतात. ऍक्च्युली ते ऍप्लिकेशन्स आपण आता आपल्या अपकमिंग टॉपिक मध्ये बघू. ओके, so this is all about the electromagnetic spectrum, their band designation, frequency and wavelength slots. Okay, so remaining topic that we will discuss in our next lecture.